लाले, अगं काय चाललंय तुझं? मोठ्या माणशी तसं बोलतात होय का? आत्या, त्यांना सांगा ना जिभेला आवर घालायला. वाटेल ते ऐकून नाही घेणार मी. तुमची जीभ हसडायला पण मागं पुढं बघणार नाही. लाले, हे बघ, शांत बघू, तू शांत बघू. आणि रंजय, तुला बी कळत नाही होय का एवढा टोकाचा शब्द बोलतीस ते? आणि तुला काय वाटलं माझं लोक आणि सून काय दरोडेखोर आहे ती? अगं जरा बोलताना नीट विचार करून बोलत जा की. अगं बोलत आहे म्हणजे आता घसरली माझी जीभ बोलताना म्हणून काय एवढं बोलायचंय वय ना? मला तर ना बया आता लय भ्याच वाटायला लागलंय. हिच्या चेहऱ्याकडे बघून तर असं वाटतंय ना खरंच कोणाचं तरी मूड पाडली. लाले, अगं तुला तरी काय बोलायची गरज होती का एवढं? तुला नीट बोलायचं ना ग. हे लिक्विड कुठनं गळत आहे? कुठं लिकेज आहे बघितलं पाहिजे. इथे अजून कुठे नाही ना? डॉक्टर काय वाटतं कधीपर्यंत बरं होईल? काहीच सांगता येत नाही. म्हणजे इथे आणल्यापासून हा कोमातच आहे. बॉडीलाही बऱ्याच फ्रॅक्चर झाल्यात, मेंदूलाही जखम झाली. त्यामुळे फ्रँकली स्पीकिंग जोपर्यंत हा शुद्धीत येत नाही तोपर्यंत काहीच सांगता येणार नाही. डॉक्टर, याला इथं कुणी ऍडमिट केलं काय माहितीये? नाही. हा फोटो नीट बघा. या मुलीला ओळखता? ही याला इथं भेटायला आलेली? नाही, म्हणजे हिला मी तर पहिल्यांदाच बघतोय. एक मिनिट. ए आनंद, इकडे लवकर ये. याला दाखवा. या मुलीला इथं बघितलंयस? नाही साहेब. आज जो पेशंट ऍडमिट आहे त्याला भेटायला ही मुलगी आलेली का इथं? नाही साहेब. डॉक्टर, आपण काही करून याला लवकरात लवकर शुद्धीवर आणू शकतो का? डॉक्टर या नात्याने आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. कसं आहे, फिजिकल जखमा बऱ्या होतील देखील, पण मेंदूला झालेल्या जखमा बऱ्या व्हायला वेळ घेतात. त्यामुळे जोपर्यंत हा शुद्धीत येत नाही आपण काहीच करू शकत नाही. नाही डॉक्टर, तुम्ही काही करा, पण या माणसाला लवकरात लवकर तुम्ही शुद्धीवर आणा. हवं तर तुमच्या सिनियर डॉक्टरशी या केस संदर्भात बोला. याचा अपघात झालाय का याला कोणी जीवे मारण्याचा प्रयत्न केला हे कळणं आमच्यासाठी लय गरजेचं आहे. एक मुलगी गायब आहे, त्याचं नेमकं काय झालंय, ती कुठं आहे हे फक्त हाच माणूस सांगू शकतो. याला जर काही झालं ना. अरे मंग्या, आज तू कसा काय चहाच्या टपरीवर? मग लकी कुठे गेला? हा ते गेलाय ना आम्याची उधारी आणायला. मला म्हणला की आल्यावर 50 रुपये देतो, गिराईक सांभाळ. थांबलो आपलं निवांत. गोपाळ, ओ गोपाळ शेठ, काय गडबड झालं फर्निचरचं काम? नाही का अजून, ते काम करायला बिजी आहेत ना. हाय मी, चालू द्या. अय मंग्या, कसलं फर्निचर? ते दुकानात फर्निचरचं काम काढलं ना त्यानं. गोपाळ बघ, अरे किती साधा माणूस आहे. अरे देव माणूस आहे, देव माणूस. नाही तर त्याचा तो भाऊ सुधाकर, अरे सगळ्या दुकानांच्या झडते घेत सुटलाय.
माझ्याकडे तशा तक्रारी आल्यात बरं का गावातल्या. सरपंच अहो ते सुधाकर लय खवाट जार आहे. हा अहो सगळ्यांच्या दुकानाची झडती घेतली ती घेतली, गोपाळच्या बी हा भावाच्या बी दुकानाला सोडलं नाही त्यांनी. याला काय अर्थ आहे? असलं कुठं भाव असतंय वय? वांग्या, गावात अजून एखादा मुर्दा बिडदा तर पडला नाही ना? ऍज अ सरपंच मला कसं माहित नाही? काय? सरपंच आता काय मुडत तुम्हाला येऊन विचारणार आहे का? मी इथं पडू का तिथं पडू? काहीतरी उगा लागलेत बोलायला. तसं नाही रे, पण गावात काही जरी झालं ना तरी मला सगळं कळतं लगेच. तर काय सुद्धा कळणं झालंय. ही बॉडी कुणाची आहे, कुठं आहे, कुणी केलाय, कोण काय सुद्धा कळ नाही. हा ते जबाबदारीचं काम आहे ना, ते जबाबदारीनेच केलं पाहिजे म्हणून. घ्या. अहो माप. तुम्ही शिवलेले सगळे ब्लाऊज फिटिंगला एकदम परफेक्ट असतात असं गावातल्या सगळ्या बायका म्हणत होत्या. ते ऐकूनच इथं आले. आणि आजपासून सगळे ब्लाऊज तुमच्याकडनं शिवून घ्यायचे. हे 2 दिवसात होतील ब्लाऊज शिवून. 2 दिवसांनी आणि घेऊन जा. अहो पण मला ब्लाऊज कसा हवाय ते तर विचारा. अरे हा ते राहिलंच की. पूर्ण बॅकलेस हवा, एक नट इथं आणि लटकन पूर्ण लांब. समजलं? हा तुमचं नाव? नाव कशाला पाहिजे? चेहरा लक्षात ठेवा की. राहीलच ना.